नमस्कार सर्वांना, स्वागत आहे परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर आताच आंघोळ वगैरे केली आणि आता आली स्वयंपाक करायला. तर आता डबा बनवायचे मला. तर आज ईश्वरी आणि देवांचे पप्पा पण येणार आहेत, ट्रिपला गेलेले. तर मग आता ते दोघांसाठी मला टिफिन बनवायचे. सकाळी आले की ते फ्रेश झाले की जाणार आहेत ऑफिसला. तर चला तर मग. आणि इकडे देवांश पण उठलाय. हाय करा देवांश. हाय. तर चला, पीठ मळून घेते चपात्यांचं आणि भाजी काय बनवणार आहे ते दाखवते तुम्हाला. पाणी गरम करायला ठेवलंय, भाजीसाठी लागणार आहे. आणि थोडंसं आता सकाळ सकाळी कोमट पाणी जरा प्यायचं आहे मला, तर ते पण ठेवलं इथं गरम करायला. आणि इकडे आता पीठ मळून घेते. बघा आला देवांश. देवांश, माहिती का कोण येणार आहे? त्याला अजून माहिती नाहीये. आता आले ना मग बघा कसं करतोय. पीठ मळून घेते. सकाळ सकाळच एवढी गडबड असते, दिवसभर एवढं जास्त काम नसतं. संध्याकाळी थोडस स्वयंपाकाची तयारी. दिवसभर मग याला बघत बघत थोडं थोडं करायचं. तर माझं आता पीठ मळून झालेलं इकडं. आता थोडा वेळ ठेवते आणि भाजीची तयारी करते. इकडे आज मी पनीरची भाजी बनवणार आहे. काल मी हे पनीर घरीच बनवलं होतं, तर म्हटलं याचीच भाजी बनवावी. हे थोडेसे माझ्याकडे फ्रोझन पीस पण होते, तर म्हटलं ते पण टाकावं. आणि हे आता मी कांदा वगैरे चिरून मगाशी ठेवलं होतं. तर आता सगळं भाजून घेते. कढई ठेवलेली इकडं. खावा. आता हे भाजून झालेलं आहे सगळं. आता थोडं थंड करायला घेते. मग थंड झाले की आपण याची पेस्ट बनवून घ्यायची. तर आता जरा पाणी पिऊन घेते, तहान लागली मला. त्याला पण पाहिजे पाणी. पप्पा कुठे आहेत बाळा? पप्पा कुठे आहेत? हा, मंदिरा. तर आता ते मिश्रण थंड होतंय तोपर्यंत चपात्या बनवून घेते, म्हणजे पटकन होते. चला चपात्या बनवून घेते. पहिले मी सगळ्या घड्या करून घेते चपात्यांच्या आणि मग लाटायला घेते. म्हणजे मला ती सवयच लागली आहे. म्हणजे असं वाटतं की पटकन होतं असं केलं की. चपात्या बनवत बनवतच आता एका साईडला भाजी पण बनवते. आता ही बारीक करून घेते पहिले. तर इकडे मसाला बनवून झालाय. अंश बघा, तिचा बेल्ट घातलाय गळ्यात. त्याच्यामध्ये थोडंसं तूप आणि थोडंसं तेल पण टाकून घेते. हे टाकले तर याच्यामध्ये आपल्याला टाकायचे जिरे आणि तमालपत्र. आता लाल मिरची पूड टाकून घेते. आता हे याच्यामध्ये आपण बनवलेली पेस्ट टाकते आणि छान असं परतून घ्यायचं. आता ह्याच्यात टाकते थोडासा किचन किंग मसाला आणि मीठ चवीनुसार. मीठ आत्ताच टाकते. थोडंसं पाणी टाकते, गरम पाणी. ग्रेव्ही शिजते तोपर्यंत चपात्या बनवते.
खाऊन घे पटकन. ईश्वरी. तर ग्रेव्ही इकडे थोडीशी भाजत आली आहे, तर त्याच्यामध्ये मी आता थोडेसे वाटाणे घेतले होते ते टाकून घेते म्हणजे शिजतील. बरीच आवडले, आता ती चपाती भाजून गेलेली हेल्प करते म्हणून. मला म्हणते पटपट आवडते. चला तर आपल्या चपात्या पण रेडी झाल्यात सगळ्या. आता काढून घेते. आता याच्यामध्ये पनीर टाकून घेते. तर भाजी रेडी झाली, आता टिफिन भरून घेते. बॉटल बाय करा. तर आता ईश्वरीत गेली स्कूलला, तर आता थोडंसं निवांत. आता दिवसभर काय थोडं थोडं जसं तसं काम करायचं, याला बघत बघत देवपूजा वगैरे करून घ्यायची. आणि आता थोड्या वेळात येतीलच ह्याचे पप्पा. कोण आले? कोण आले? चलिए हात येतात. चला कोण आले? कोण आहे? हा चाललंय पप्पांचं. आता खूप दिवसांनी आलेत ना, भेटायचं चाललंय. दीदी कुठं आहे? दीदी स्कूलला गेली? स्कूलला? कशी झाली ट्रिप? ट्रिप एकदम छान झाली. व्हिडिओतनं तुम्ही बघितलं असेलच, मस्त झाली. येताना गोकाकचा धबधबा पण बघितलाय. एवढा भारी व्ह्यू आला ना, ड्रोनमधनं मस्त शॉट आलाय. ड्रोन शॉट पण आपल्या चॅनलवरती मी आता लवकरच एडिटिंग करून अपलोड करणार आहे. खूप मजा आली, खूप धमाल आहे. तर हे रात्री गावी थांबले होते, तर येताना सकाळी आता गावावरून बघा काय काय घेऊन आलेत. तर हे सगळं सासूबाईंनी दिले. हे सगळ्या शेतातल्या भाज्या आमच्या. हे तांदळाची भाजी, तर इकडे मस्त अशी मेथी दिली आहे. इकडे दिले लसूण, कांदे पण दिलेत. मस्त अशा घेवड्याच्या शेंगा, त्याच्यानंतर नारळ, आणि इकडे जिलेबी, कोथिंबीर, आणि हे पण दिले इकडे वांगी, बटाटा, सगळे भाज्या दिलेले आहेत. आणि आपल्या घरचं शेतातलं आहे त्यामुळे तर खायला तर एकदम चवीला मस्तच असतं. इकडे यांनी येताना बघा बालाजीवरून हे मस्त असे लॉकेट्स आणलेत मुलांना. हे आणले छान माझ्यासाठी. आणि इकडे इथं राख्या आहेत आणि हे चंदन आहे. चला तर आता हे सगळं भाज्या वगैरे भरून ठेवते. मला तर भाजी निवडली पाहिजे. बाळ झोपले तोपर्यंत म्हटलं निवडायला घ्यावं.